तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आणि व्हिडिओ जर आवडला, नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग आता शेतात कशासाठी आलो होतो आणि काय काम करायचं तर ते तुम्हाला मी दाखवत सुद्धा आहे आणि सांगते पण। तर हे बघा मंडळी, ज्या तुरीच्या ओळी होत्या तर तुरीला खूप सारे आता फुलं, वाद्या आणि शेंगासुद्धा आता पकल्या आहेत, त्यामुळे तुरीवर जे तणनाशकची फवारणी करणे काही शक्य नाही, म्हणून इकडे तुरीच्या ओळीसुद्धा निंदणं सुरू आहेत। आणि ओळी निंदल्यानंतर शेतात तण आपल्या होणार नाही तर याची काळजी घेणं आता सुरू आहे, कारण नंतर हे तुरीचं शेत जेव्हा तूर निघाल्यानंतर लगेच लावायचं आहे या ठिकाणी बियाचा कांदा। तर म्हणून आता इकडे जे आपलं तण आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरीच्या ओळी निंदणं सुरू होत्या आणि माझं सुरू आहे ओळी निंदणं, कारण की दुपारून बदलावं लागतात पाईप, त्याच्यामुळे काही बायासुद्धा मी आणल्या नव्हत्या मजूर। तर बघा आताच किती छान अशी तूर पण आहे आणि कसं की खूप याला शेंगा आणि फुलं असल्यामुळे जर तणनाशकचं फवारणी केली तर नक्कीच आपल्या तुरीवर हा अटॅक येऊ शकतो आणि फुलंसुद्धा वाळतील। तर म्हणून ज्या शेतात लावायचा होता कांदा, म्हणून ते आता तुरीचं शेतसुद्धा निंदणं सुरू आहे, काही पाईप बदलणं, तर अशी सुरू होते आमच्या इकडे कामं। तर साईडलाच इकडे छान प्रकारे असे बोरीचं झाडसुद्धा आहे। तर मस्त असे बोरं पण पिकले होते आणि कसं की सीझनवारी आपल्याला फळं हे खायला नक्कीच भेटत असतात आणि ते पण ताजे। तर चला म्हटलं आता बोरं पण आपण खाऊ आणि घरी पण नेणार आहे थोडेफार। तर इतकी गोड बोर आहे ही, तर छान प्रकारे असे वरचे मी बोरं पण तोडले होते आणि शूट करायला कोणी नव्हतं, त्यामुळे काही ते घेतलं गेलं नाही, परंतु आता बोरं वगैरे घेतले आणि तोडणार आहे आता शेंगा। आणि बघा इकडेच शेरण्याचा वेल पण आहे आणि हा गावरान शेरण्या आहेत, तर सोल्यात खूप छान प्रकारे अशी ही शेरण्याची भाजी पण होते आणि असा गेला छान असा दिवस। तर आता घरीसुद्धा चाललो आहे आम्ही आणि आज बघा शेंगा आणल्या होत्या शेतातून, त्या पण सोलायच्या आहे आणि तर आता बनवणार आहे आम्ही शेरण्याची भाजी तर तुरीच्या सोल्यामध्ये। आणि ते बघा थोडंसं कोथिंबीर आणलं होतं आणि बोरं पण आणले आणि ह्या थोड्याफारच शेरण्या आणल्या होत्या, कारण की कसं की जास्त जर आणल्या तर त्या खराब होऊन जातात। तर म्हणून मंडळी खूप छान प्रकारे असा शेतातला जो ताजा भाजीपाला आहे तर आता बनवायची आहे भाजी। आणि इकडे चुलीकडंच आज स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि खूप थंडी पण वाजत होती, तर माझ्या सोलणं सुरू होते शेंगा आणि इकडे चपात्या पण आमच्या झाल्या होत्या बनवणं। तर असं आहे मंडळी, आता आमचा सुरू आहे स्वयंपाक।
मंडळी, आता बनवतो सोल्याची भाजी आणि इथेच एंड करतो हा छोटासा ब्लॉग. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.